ही इतकी सुंदर छान छान फुलांची सजावट, फुलांनी बनवलेले पक्षी, डॉल, प्राणी आणि बरंच काही पूर्ण माहिती सोबत मी कुठे पाहिले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आपण आलेलो आहोत मुंबई येथील राणीच्या बागेत. तर इथे वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाचे हे 28 वर्ष आहे आणि सलग 3 दिवस हे उत्सव सुरू राहणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की इथे या आणि या उत्सवाचा आनंद घ्या. तर आपणही एन्जॉय करू. मी पण फर्स्ट टाइम आलेली आहे. बघूया पुढे काय काय आहे. आतमध्ये एंट्री केल्यावरच बघते तर काय बऱ्याच प्रकारच्या फुलांनी, पानांनी इतकी सुंदर डॉल सजवली होती, डॉल तयार केली होती की बघतच राहावं. आधी जाऊन तिचं बारकाईने निरीक्षण केलं आणि मग तिच्यासोबत फोटो घेतले, व्हिडिओ घेतला. तुम्ही पाहिलंत ना, सुरुवातच इतकी छान झाली होती. सुरुवातीलाच फुलं फुलं फुलं, नवीन नवीन आणखी काय काय बघायला मिळणार यासाठी माझी एक्साइटमेंट होतीच. पण आतमध्ये एंट्री केल्यावरच डॉल इतकी छान दिसली आणि पुढेही फुलांची इतकी सुंदर सजावट केली होती की आपण विचारही करू शकणार नाही, अशा प्रकारे फुलं सजवली होती. 2 पोपट दाखवले. इथे ना खूप क्यूट अशी परडी बनवली. आपल्या भारताचे राष्ट्रीय चलन बघा किती सुंदर फुलांनी सजवलेले आहे. भारतरत्न पुरस्कार. गंगा नदी
दाखवली त्यांनी. कमल फूल. डॉल्फिन. आतापर्यंत आपण वाघ डेंजर याच्यात पाहिलेले, पण फुलांचा असा क्यूट वाघ पहिल्यांदाच बघते. संयुक्त उद्यमाने आयोजित या 28व्या पुष्पोत्सवात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या प्रदर्शनामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो. आज मी इथे आली ना, तर आजची तारीख 31 जानेवारी होती आणि 31 जानेवारी ह्या दिवशी मोराला राष्ट्रीय पक्षी घोषित केला आहे. म्हणून इथे मोराची इतकी सुंदर सजावट केली आहे. पासून सुरुवात झालेल्या या वसंतोत्सवाला शेवटी आपण स्टॉल्सला भेट देऊन त्याचा आनंद घेऊ शकतो. तुम्ही पब्लिक पाहिली, खूप जास्त पब्लिक येत होती आणि खूप सगळेच जण खूप एन्जॉय करत होती, कारण की हे सगळं होतंच तसं. तिथे एक सेल्फी पॉईंट तर इतकाच खूप सुंदर बनवलेला. मी सुद्धा चान्स मारला, छान छान फोटो काढले आपल्या इन्स्टाच्या पेजवरती पोस्ट करण्यासाठी. तिथून थोडे पुढे बघायला गेलो असता इतकं सुंदर दृश्य दिसलं. ते बघून तर खरंच वाटलं की हे जे शाळेचे मुलं आलेली आहेत तिथे बघायला, ट्रिप आलेली आहे, शाळेच्या मुलांची सहल आलेली होती, तर त्यांना खरंच बघण्यासारखं होतं. सुंदर असे प्रोजेक्ट बनवले होते आणि त्यामागे खूप छान छान संदेश होते. माती वाचवा, पावसाचे पाणी साठवा. गाड्या किती छोट्या छोट्या आहेत. असं वाटतं आपण पण एकदम छोटं व्हावं आणि आतमध्ये एंटर करून एन्जॉय करावं. Oh my God. I see it. It's beautiful. Oh, there's tadpoles or fish. There's tiny fish. So tiny and cute. So small. They're little baby fish or something. Small squiggly little things. They're orange and green and blue. And mom, look at the tiny fish.
छोटे छोटे फिश आहेत, ऑरेंज, ग्रीन, ब्लू कलरचे. Wow. Look at the fish. Maybe look at the fish. चलो ग्रीन सोल आता हे सगळे बटवृक्ष आहेत, म्हणजे यांची वाढ नाही होणार, यांची एक प्रोसेस केलेली असते, मुलांना बांधून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे यांची एक ठराविक प्रमाणातच वाढ होते. त्या प्रोसेसला बोन्साय प्रोसेस असं म्हणतात. मला पण आजच माहिती झालं. खूप बरं वाटतंय, छान वाटतंय. आत्तापर्यंत आपण वडाचं झाड हे असं खूप खूप मोठं पाहिलंय, पण पहिल्यांदा असं क्यूट वडाचं झाड पाहतोय. म्हणजेच काय, आपण वडाच्या झाडाखाली आपण असू शकतो, पण हे झाड असं आहे की आपल्या घराखाली हे ठेवू शकतो. चिकूचं झाड, वडाच्या झाडासोबत चिंचेचं झाड पण पहा. प्रत्येक झाडाला हे करतात आपल्या फळांच्या, म्हणजे प्रत्येक मोठं झाड अशा प्रोसेसने असं छोटं करता येतं. आतापर्यंत आपण लक्ष्मीची विविध रूपं पाहिली, पण लक्ष्मी झाडांची पण विविध रूपं पहिल्यांदाच पाहतोय. खूप छान आहे, आणि हे असं घरात असलं तर म्हणतात शुभच असतं. सेम लक्ष्मीच्या फुलासारखं बघा, म्हणजेच कमळाचं फूल. अननस, क्यूट वाला अननस. इथे पण आहे. वेगवेगळे आहेत का? तुम्हाला सांगू, माझ्यासाठी हे सगळं नवल वाटण्यासारखं होतं, कारण की प्रत्येक फूल
चल अपनी पब्लिक के साथ डांगर कारेली गवार नाहीये चवळीची घेवड्याची भाजी नाही घेवडा आणि हे वाल वाल टॅमॅटो टॅमॅटो थोडे लाल हवे होते ना आत्ताच आलेले वांगी मेथी ना कोथिंबीर पालक आहे ज्वारी पहिला पिवळा घेऊन आता इथे बघ पुढं ₹400 आहे फक्त घरातच आपण लावू शकतो. आता ही कमलांच्या फुलांसारखी दिसणारी रोपे म्हणजे कमलाच्या फुलांच्या जातीचा प्रकार होता आणि म्हणतात हे घरात असलं तर शुभ असतं. तर हे इथे स्टॉल लागलं होतं आणि आतापर्यंत आपण फुलं झाडं विविध प्रकारची पाहत आलोय. पण इथे आता वेगवेगळे स्टॉल लागले होते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपं फुले विकण्यासाठी ठेवली होती. हे कोणते आहे? हे कॅक्टस आहे 300 रुपये. व्हिडिओला मागे घेऊन तुम्ही पाहिलं तर तिथे एक स्टॉल होता. तिथे पाली झुरळ उंदीर ह्यांच्यावरती म्हणजे औषधं होती स्प्रे होते की जेणेकरून ते येणार नाही. तो देखील स्टॉल इथे लागला होता कीटकनाशक. आणि तसंच इथे आणखी एक स्टॉल आहे जिथे खत कीटकनाशक पुन्हा स्प्रे बॉटल कीटकनाशकांवरती फवारणीसाठी वगैरे असं आणि झाडाच्या रोपट्यांचं म्हणजे त्यांना कट करणारी वगैरे अशी अवजारे सुद्धा इथे विकायला होती. तसंच आणखी एक सुंदर स्टॉल तिथे लागला होता. तिथे गूळ वगैरे होतं म्हणजे
100% नॅचरल पदार्थ तिथे विकायला होते, असे ऑर्गॅनिक पदार्थ तिथे विकायला होते. मसाले, आवळा कँडी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असे बरेच पदार्थ तिथे विकायला होते. त्याचसोबत काही आयुर्वेदिक औषधंसुद्धा विकायला होती. आणि इथे पाहू शकता, इथे छान असे छोटे छोटे आपल्याला संत्र्या लागलेल्या दिसत आहेत. ही संत्र्यांची झाडं आहेत. तसेच इथे परफ्यूमचा स्टॉलही लागलेला होता. त्यामध्ये काही बॉडी लोशन होते, काही ऑइल होते. पण मला एक परफ्यूमचा सुगंध खूप आवडला आणि मी तो बायसुद्धा केला त्यांच्याकडनं. जर इथे आलात तर मनोरंजनासोबतच मुंबईकरांच्या ज्ञानातही भर पडेल. जसं या मुलांच्या ज्ञानात भर पडते तसंच माझ्याही ज्ञानामध्ये भर पडली आज. सगळं फिरून झालेलं आहे. खूप छान अनुभव होता हा माझ्यासाठी. आत्तापर्यंत जी पानं, फुलं, झाडे, फळझाडे पाहिली नव्हती ती पाहिली, प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. खूप छान होतं इथे. खरंच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे आलात तर, फ्रेंड सर्कलमध्ये आलात तर तुम्हालाही भरपूर माहिती मिळेल आणि हे छान बघायला सुद्धा मिळेल. तसेच मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांचं खूप खूप आभार की इतकी छान संधी त्यांनी मुंबईकरांसाठी दिलेली आहे. मला इथे येऊन खूप छान वाटलं. तुम्ही पण इथे नक्कीच व्हिजिट द्या. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.